आणि आता आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक प्रताप आजबे. आजबे सर, स्वागत आहे आपलं. आणि कशा प्रकारे हा निर्णय घेतला जातोय याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण याची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधीच होत होती, कारण प्रियंका गांधींकडे काहीतरी जबाबदारी दिली जाईल असं त्यावेळीही बोललं जात होतं. त्यावेळी बोललं जात होतं, त्यावेळी मागणी केली जात होती लोकांकडून किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून. कारण राहुल गांधी यांचं अपील जे काय आहे लोकांमध्ये, प्रभाव जो काय आहे तो फार मर्यादित होत चाललेला होता. आणि त्यामुळं काँग्रेस जनांना भीती वाटत होती की निवडणुकीत आपलं काय होणार. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच प्रियंका गांधींना आणा अशी एक हाकाटी सुरू झालेली होती. तशी हाकाटी अजूनमधून होत असते सातत्यानं. पण त्यावेळेला ती यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी खूप जास्त झालेली होती. आणि आता परिस्थिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका काय असतील त्यामध्ये काय होईल तर ते होईल. काही काळानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. ते तिथल्या परिस्थिती, तिथलं एकंदर परिस्थिती जर पाहिली आपण उत्तर प्रदेशातली, तर त्यामुळे तिथे निवडणुका लवकर होतील असं दिसतंय एकंदरीत. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एका बाजूला भाजप सत्तेवर आलेलं आहे, दुसऱ्या बाजूला भाजपने पक्षामध्ये काही बदल करून नवीन नेतृत्व आणलेलं आहे. आणि अशा वेळेला काँग्रेसचं जुनं नेतृत्व या सगळ्या गोष्टीला कसं पुरेसं पडेल किंवा कसं सामोरं जाता येईल अशा परिस्थितीमध्ये. त्यामुळे नव्यानं काही विचार केला पाहिजे. आणि प्रियंका गांधी हे त्यांच्याकडचं एक ट्रम्प कार्ड आहे, ते त्यांनी बरेच वर्ष जपून ठेवलं होतं. पण आता हे आणि त्यांना राजकारणात आणण्याचा विचार जो काय आहे तो कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्या आले तर लोकांमध्ये विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसच्या चैतन्य निर्माण होईल. पण त्यांना आणतील की नाही याबद्दल अजूनही शंका आहे. पण आणायचं असेल तर ही आता वेळ आहे. आणि ही वेळ म्हणजे साधारणतः विधानसभा निवडणुका नाही आता वेळ आहे अजून उत्तर प्रदेशच्या. आणि येथे पुढची लोकसभेलाही वेळ आहे. अशा मधल्या पिरियडमध्ये त्यांना सूत्र हातात घेऊन काम करायला संधी मिळेल. त्यांना एक पक्षामध्ये त्यांचं हे वाढेल आणि लोकांमध्येही त्यांना जाता येईल. त्यामुळं एक वेळ नेतृत्व रुजण्यासाठी जो असावा लागतो तेवढे वेळ आता आहे. परंतु ते अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या अवस्थेमध्ये असताना ते त्यांना आणतील का, हा खरा अजूनही मोठा प्रश्न आहे. म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे त्यांना परवानगी देतील का. आणि विशेषतः राहुलच्या हातात सूत्र दिलेलं असताना प्रियंकाला आणल्यानंतर 2 सत्ता केंद्र निर्माण होणं वगैरे असे जे प्रकार असतात त्याचं काय करणार. आजबे सर, खरं तर हाच महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये की राहुल गांधींकडे सध्या जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल राहुल गांधींचं नेतृत्व निष्प्रभ ठरलेलं होतं. आता इथे प्रियंका गांधींना आणून दोघांमध्ये तुलना होण्याची देखील शक्यता आहे. कशा प्रकारे काँग्रेस या संदर्भातला निर्णय घेऊ शकते आणि कशा प्रकारे प्रियंका गांधींना प्रमोट केलं जाऊ शकतं, तोच प्रश्न आहे याच्यामधला खरा. म्हणजे की एकदा का प्रियंका गांधी मैदानात आल्या, त्यांचं अपील वेगळं आहे, त्यांचा अप्रोच वेगळा आहे, त्यांची देहबोली वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे. आणि त्या लोकांना म्हणजे तसं अप्रोचेबल आहेत. म्हणजे असं हे नाही, म्हणजे त्यांचा करिश्मा आहे काही प्रमाणामध्ये. आणि तो जो करिश्मा आहे तो राहुल गांधींचा करिश्मा नाहीये. याची तुलना उद्या होत राहील. लोक कुणाकडे आकृष्ट होतात आणि काय हे सुरू होईल. आणि ह्याच्यामुळे शेवटी असं आहे की एखाद्याचं जर फॉलोईंग जर वाढलं आणि दुसऱ्याला तितकं जर फॉलोईंग नसलं तर त्याच्यामधून जे काही राजकारण सुरू होतं किंवा राजकारण करणारे लोक जे असतात, म्हणजे प्रियंका गांधीवर म्हणजे त्या दोघांनी जरी केलं नाही तर त्यांच्या समर्थकांमध्ये ते सुरू होऊ शकतं. चढाओढीचं राजकारण किंवा परस्परावर मात करण्याचं राजकारण हे सुरू होऊ शकतं. आणि अशा पद्धतीच्या सत्ता संघर्षाला कसं सामोरं जायचं, त्यातनं कसा मार्ग काढायचा याचा पूर्ण विचार करूनच त्यांना करावं लागेल. हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की त्यांचे पती जे रॉबर्ट वड्रा जे आहेत यांच्या संबंध वादग्रस्त आहेत ते. आणि त्यांची भूमिका काय असेल किंवा ते कितपत अडचणीत ठरू शकतील याचाही विचार गांधी फॅमिलीतर्फे केला जाईल. आणि ते जर फारसे अडचणीचे ठरत नसतील तर त्यांना आणलं जाईल राजकारणामध्ये.
पण त्यांना असं वाटत असेल की यांच्यामुळे अडचण होऊ शकते, तर ते याचा विचार विचारही करू करायला शकतात, पुनर्विचार करू शकतात असं मला वाटतं. आजबे सर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.